नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतेच अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. क्रीडा स्पर्धेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली शारीरिक क्षमता आणि कौशल्य सिद्ध केलं. कार्यक्रमाचे उद्दिष्ट कर्मचारी वर्गाला व्यावसायिक विकासास प्रोत्साहन देणं आणि संघटनात्मक एकजूट वाढवणं असं होतं. उपस्थितांमध्ये उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. होणार आहे. एकदा कृपया बसून घ्या. जे उभे आहेत बसून घ्या. आपल्या कार्यक्रमामध्ये पहिल्याच वेळेस सामाजिक न्याय विभागामध्ये असे सामाजिक न्याय खात्यामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचा मेंटली स्ट्रेस किंवा त्यांना काम करत असताना येणाऱ्या अडचणी तुम्ही पाहत असाल. वेगवेगळ्या योजना या विभागात आहेत आणि मग ज्याचं काम झालं नाही तो काहीतरी करत असतो, काहीतरी कोणी आंदोलन आहे, या सगळ्या बाबीतून थोडासा सुटकारा आणि एक मानसिक समाधान यासाठी पहिल्यांदा या स्पर्धा आयोजित केल्या. जवळपास सर्वच कर्मचारी यांनी स्वतःहून सर्व सहभाग घेतला. एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे की आमच्याही भावना समजून घेणारं आमचं खातं आहे, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. म्हणून या अशा स्पर्धा घेऊन त्यांना एक स्फूर्ती देण्याचं काम आमच्या विभागाने केले. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आपण 500 कोटी रुपये दिले, त्याबद्दल काय पाहिजे? हे स्पर्धा सुद्धा आम्ही त्याच भूमीमध्ये घेतो जी बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे आणि या संस्थेला आम्ही 500 कोटी रुपये आता दिलेले आहे आणि त्याचा एक आनंद आहे. आम्ही अण्णाभाऊ साठेंचा यांना सुद्धा 55 कोटी रुपये दिलं त्यांच्या गावी. आम्ही आता वामनदादा कर्डकांचं स्मारक नाशिकला तिथेही करतोय. सर्व कामं या डिपार्टमेंटने आता गती देण्याचं ठरवलं. म्हणून आता आम्ही थांबणार नाही, ही भावना घेऊन आम्ही पुढे चालतो. आपल्या कार्यक्रमामध्ये पहिल्याच वेळेस सामाजिक न्याय विभागामध्ये असे सामाजिक न्याय खात्यामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचा मेंटली स्ट्रेस किंवा त्यांना काम करत असताना येणाऱ्या अडचणी तुम्ही पाहत असाल. वेगवेगळ्या योजना या विभागात आहेत आणि मग ज्याचं काम झालं नाही तो काहीतरी करत असतो, काहीतरी कोणी आंदोलन आहे, या सगळ्या बाबीतून थोडासा सुटकारा आणि एक मानसिक समाधान यासाठी पहिल्यांदा या स्पर्धा आयोजित केल्या. जवळपास सर्वच कर्मचारी यांनी स्वतःहून सर्व सहभाग घेतला. एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे की आमच्याही भावना समजून घेणारं आमचं खातं आहे, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. म्हणून या अशा स्पर्धा घेऊन त्यांना एक स्फूर्ती देण्याचं काम आमच्या विभागाने केले. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आपण 500 कोटी रुपये दिले, त्याबद्दल काय पाहिजे? हे स्पर्धा सुद्धा आम्ही त्याच भूमीमध्ये घेतो जी बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे आणि या संस्थेला आम्ही 500 कोटी रुपये आता दिलेले आहे आणि त्याचा एक आनंद आहे. आम्ही अण्णाभाऊ साठेंचा यांना सुद्धा 55 कोटी रुपये दिलं त्यांच्या गावी. आम्ही आता वामनदादा कर्डकांचं स्मारक नाशिकला तिथेही करतोय. सर्व कामं या डिपार्टमेंटने आता गती देण्याचं ठरवलं. म्हणून आता आम्ही थांबणार नाही, ही भावना घेऊन आम्ही पुढे चालतो. सामाजिक न्याय विभाग हा राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि त्या विभागामध्ये जवळपास 6000 कर्मचारी काम करतात आणि विभागामध्ये कामही भरपूर आहे आणि एक सेन्सिटिव्ह विभाग आहे. तळागाळातील लोकांसाठी काम करणाराही हा विभाग आहे. परंतु नेहमी कामाच्या याच्यामध्ये गुंतून राहत असलेला हा विभाग, याच्यामध्ये काही कर्मचारी अधिकारी असेही आहेत की ज्यांच्यामध्ये खूप चांगलं खेळाची कौशल्य आहे आणि कसं आहे की हे त्यांच्यामध्ये असणारे हे कौशल्य जे आहे हे सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं आणि त्यामुळे या ठिकाणी आपण PS ह्या ग्राउंडवर स्टेडियममध्ये आपण राज्यस्तरीय सामाजिक न्याय विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत, जेणेकरून सगळ्यांमध्ये एक सांघिक भावना निर्माण व्हावी, एकमेकांसोबत त्यांचं चांगलं संबंध निर्माण व्हावेत आणि या खेळ भावनेतून एक चांगली स्पर्धासुद्धा उदयास यावी आणि त्याच्यामधून शेवटी एक पॉझिटिव्ह परिणाम जो आहे ते करत असलेल्या ऑफिशियल कामावर व्हावा, या निमित्ताने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. आमचे कमिशनर जे आहेत दीपा मुदोळ, त्यांनी खूप मेहनत करून, त्यांचे अधिकारी वर्ग जे आहेत त्यांनी खूप मेहनत करून, खास करून संभाजीनगरचे जे उपायुक्त आहेत, असिस्टंट कमिशनर आहेत, यांनी या ठिकाणी सर्वांची राहायची व्यवस्था केलेली आहे आणि खूप चांगलं ह्या
PS सोसायटीमधल्या स्टेडियमवर आपल्याला इथे स्पर्धा घेण्याची इथे त्यांनी परवानगी दिलेली आहे. याबद्दल PS सोसायटीचेही मी आभार मानतो. आणि ह्यामध्ये याच्या आधी कमिशनर सामाजिक न्याय विभागाच्या ज्या आहेत त्यांनी आमच्याकडे ज्या निवासी शाळा आहेत त्या निवासी शाळेतील मुलांच्याही अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. यामुळे एक सांघिक भावना निर्माण होण्याचं तर आहेच आहे आणि त्या मुलांमध्ये एक चांगला कॉन्फिडन्ससुद्धा निर्माण व्हावा, जेणेकरून पुढच्या आयुष्यासाठी त्यांनी चांगल्या जोमाने पुढे यावं ही त्यामागची भावना आहे. ह्याप्रमाणे इथे आता आज बघितलं आणि आम्हालाही या निमित्ताने खेळण्याचा परत एकदा चान्स जो आहे तो मिळाला. एकंदरीतच वातावरण खूप चैतन्यमय आणि ऊर्जावान या ठिकाणी आहे. हीच ऊर्जा ते पुढे घेऊन जातील आणि आपल्या ऑफिसच्याही कामामध्ये तीच ऊर्जा टिकवून ठेवतील अशी मला रास्त अपेक्षा आहे. या ठिकाणी माननीय मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब स्वतः आलेले होते आणि त्यांनी भरभरून इथल्या आयोजनाचं जे आहे ते कौतुक केलेलं आहे. या ठिकाणी तसंच आपण गृहपाल आणि इन्स्पेक्टर जे आहेत यांचे जे जवळपास 60 जणांना आपण या ठिकाणी त्यांच्या नियुक्तीचे प्रमाणपत्रही दिलेलं आहे. एक चांगल्या मार्गावर आणि स्पीडने काम करणारा आता हा विभाग जो आहे तो झालेला आहे. या ठिकाणी परत येताना मला खूप आनंद होतो कारण मी संभाजीनगरमध्ये म्युन्सिपल कमिशनर राहिलेलो आहे आणि PS सोसायटीला आता सामाजिक न्याय विभागामध्ये असताना माननीय मंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे 500 कोटी रुपयाचाही निधी आम्ही या संवर्धनासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं हे एक असामान्य काम जे आहे त्याच्या संवर्धनासाठी आम्ही 500 कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि तिथे त्या खेळाच्या स्पर्धा होत आहे. ते खूपच एक सुखदायी आनंददायी असं या ठिकाणी इव्हेंट आहे. मनालाही खूप समाधान देऊन जातो. सर्वात आधी तर आपण मुलांसाठीचं जे स्वाधार योजना आहे ती स्वाधार योजना कशी इफेक्टिव्हली राबवता येईल त्याच्यावर आपण नियोजन आपण केलेलं आहे. दुसरं त्यांना जो मिळणारा भत्ता जो आहे त्या निर्वाह भत्ता जो आहे त्या निर्वाह भत्त्यामध्येही आपण जे आहे त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. त्यांना आणखी पुढे जे आहे स्कॉलरशिप जी आहे ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. PS सोसायटीमध्ये बाबासाहेबांनी जे स्थापन केलेले तेव्हाचे कॉलेजेस आहेत तेव्हाही बाबासाहेब हे इथल्या मुलांना स्कॉलरशिप द्यायचे आणि ते वेळेवर मिळायचे. ही आपल्या सामाजिक न्याय विभागातील जे लाभार्थी मुलं आहेत त्यांनासुद्धा वेळेवर कशी स्कॉलरशिप मिळेल आहे त्याच्यावर आम्ही आता कॉन्सन्ट्रेट करतो आणि हे सगळे जे फायदे आहेत मुलांना मिळणारे ते DBT डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या यांनी माध्यमातून कसे दिल्या जातील याच्याही करता आमचा खूप प्रयत्न आहे. आणखी काही नवीन स्कीम्स आम्ही घेऊन येत आहोत जसं कमर्शियल पायलटची योजना आहे ती पण आमच्या डोक्यात आहे की या मुलांना पुढे जाऊन चांगलं पायलट बनता यावं वैमानिक बनता यावं कारण ते सुद्धा क्षेत्र खूप पुढे जात आहे. शासनाची आणखी मुलांनी शिकल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी उद्योजकसुद्धा बनावं एंटरप्रेन्योर बनावं यासाठी सुद्धा आम्ही नवीन योजना जी आहे ती घेऊन येत आहोत. कारण शिक्षण आणि शिक्षणासोबतच त्याला स्किल ट्रेनिंग आणि उद्योग ह्या तिन्ही गोष्टींवर आमचं लक्ष आहे जेणेकरून एकदा आमच्याकडे ॲडमिशन घेतलेला मुलगा जो आहे तो आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करेल स्वतःच्या पायावर उभं राहील आणि राष्ट्राच्या निर्मितीला जे आहे त्याचं योगदान राहील अशा प्रकारचं नियोजन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येत आहे. सर बंद पडलेली जी योजना म्हणता येईल आपल्याला 4 ते 5 वर्षापासून जी मागासवर्गीय मुलांना म्हणजे समाजातील व्यावसायिकांना मोठे उद्योग उभारण्यासाठी जी आपण योजना चालू केली ती औद्योगिक योजना 7 कोटीची जी योजना होती ती आपण आल्यापासून कार्यान्वित झाली आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा वाटा म्हणजे संजय शिरसाट साहेब आपला आणि विशेष करून औद्योगिक सहकारी संस्था ज्या आहेत, आयुक्त मॅडमचं पण आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्याच आणि आमच्याकडे येणारे प्रपोजल जे आहे ते सुद्धा जरा एवढ्या स्टँडर्डचे म्हणता येईल तेवढ्या स्टँडर्डचे नव्हते. त्यामुळे बऱ्याच लोकांना समजावून सांगून कशा प्रकारे हे प्रपोजल्स यायला पाहिजेत आणि त्याची सर्व चौकशी करून मग काही चांगले त्याच्यामध्ये जे युनिट्स आहेत त्या युनिट्सना आता आम्ही भरपूर मदत करायचं ठरवलेलं आहे. परंतु हे करत असताना एक सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की हा शासनाचा पैसा आहे, हा पब्लिकचा पैसा आहे. त्यामुळे तो घेतल्यावर विसरून जायचं नसतं तर त्याच्यामधून 2 चांगले कामं करायचे असतात. या औद्योगिक संस्थांचा उद्देश असा आहे की स्वतःच्या पायावर उभं राहावं, दुसऱ्यांना रोजगार द्यावा
आणि शासनाकडून घेतलेले काही पैसे जे आहेत ते कर्ज स्वरूपामध्ये आहेत ते हळूहळू वापस करावेत असा त्यामागचा उद्देश आहे. कारण ह्या योजनेमधला वापस मिळालेला पैसा जो आहे परत आणखी दुसऱ्या अनुसूचित जातीच्याच औद्योगिक संस्थांच्या कामासाठी येणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळे शासनाकडून मिळालेल्या ज्या योजना असतील आहे, ही औद्योगिक सहकारी संस्था असेल आहे, महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, लिडकॉम आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, यांच्याकडून मिळालेल्या योजनांचा फायदा घेऊन दोघांसाठी तरी रोजगार निर्माण जो आहे तो व्हायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आणि शासनाकडून घेतलेले जे अनुदान आहे किंवा कर्ज स्वरूपामध्ये घेतलेली रक्कम आहे ती वापस करून एक चांगला आदर्श दुसऱ्यांसमोर ठेवायला पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंतीसुद्धा सर्वांना आहे. कारण ह्यामधूनच समाजात पुढे एक चांगले आदर्श उभे राहतील आहे आणि दुसरे पण त्या आदर्शावर पाय ठेवून आणखी आपली पुढची वाटचाल करतील. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी. शोध सत्याचा.